आज मी हेअर स्पा केला आहे केसांना. घरी मस्तपैकी केसांना ऑइलिंग केलं, गरम केलं तेल. जे तेल मी तुम्हाला दाखवलं होते त्या तेलाने ऑइलिंग केलं. त्याने केस वाढतात म्हणून त्याने ऑइलिंग केलं. आणि त्याच्यानंतर कंडिशनर आणि शॅम्पू केला. सिल्की आणि सॉफ्ट झालेले आहेत त्यामुळे केस तुम्ही यूज करू शकता ते ऑइल. इथंच आहे, दाखवते तुम्हाला. हे ऑइल मी यूज करते. याच्या 3 बाटल्या आणल्या होत्या. तर हे आदिवासी हेअर ऑइल आहे. हेअर केस वाढतात आणि शायनी होतात. हे बघा, शायनी झालेत माझे केस. आता दिसत असतील तुम्हाला. स्विगीची ऑर्डर येते, तो फोन येतोय. थांबा जरा. स्विगीची ऑर्डर आलेली आहे. तेल संपलं होतं माझं, कुकिंगचं तेल, नॉट केसांचं तेल. ते आलेलं आहे. हे एक बरं झालं आहे ऑप्शन. 10 मिनटात ऑर्डर मिळते, 10-15 मिनटात. 2-3 दिवस पोट दुखत होतं खूप. बाहेरचं काहीच खाऊ शकत नाही. मॅगी केली होती आत्ता, ती खाल्ली. आणि आता स्विगीवरनं ऑर्डर मागवली होती. मला दूध वगैरे पिताना पण भीती वाटत होती. 2-3 दिवस झाले दूध पण प्यायले नाही. पाणी उकळून प्यायले. खूपच सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन सारखं झालेलं आहे. आणि स्विगीचे लोक डिलेवरी देणारे खूप स्मार्ट आहेत बरं. म्हणजे डिलेवरी बॉय पण त्यांचे डिलेवरी बॉय वाटत नाहीत. असं वाटतं कोणीतरी घरातलाच आपला एखादा मेंबर आहे. छान आहेत सगळे, स्मार्ट आहेत दिसायला. ओके, तर हे आणलं आहे मी आता. स्विगीचं पार्सल आलं आहे बघा. असं येतं स्विगीवरनं. माझं ऑइल संपलं होतं आणि इन्स्टंट येतं 20 मिनटात. तुम्ही काय मागवाल ते तर 20 मिनटात येतं. तर पहिले दूध आणलं कारण चहा करायचा आहे. त्याच्यानंतर चहा मागवला कारण माझा घरातला चहा संपला होता. त्याच्यानंतर बिस्किटचे पुडे मागवले. चहा बिस्किट खाईन मी आता कारण पोट दुखते, त्यामुळे दुसरं काहीच खाऊ शकत नाही. चहा बिस्किट, मॅगी खाल्ली आत्ता. बघा, बिस्किटचे पुडे. आता हेच खाणार. आणि पाठ इतकी दुखते ना त्याच्यामुळे, कारण डिसेंट्री झाली होती त्यामुळे आता काही दुसरं खाणार नाही आहे. कोरा चहा किंवा दुधाचा चहा करून पिईन आणि त्याच्यावर ही बिस्किटं खाईन. अशी बिस्किटं आणली, 4 पाकिटं बिस्किटं आणली. दूध आणलं, चहा आणला आणि हे तेल सनी सोयाफिट ऑइल आणलं. कारण घरातलं तेल माझ्या संपलं होतं. तर त्यांनी अक्षरशः म्हणजे 20 मिनटात तुम्ही ऑर्डर टाकली ना, 20 मिनटात लोक येऊन देऊन जातात घरी पाहिजे ते. आणि बेसन, ॲक्च्युली आत्ता पोट दुखतं आहे पण नंतरसाठी, कारण माझ्या घरातलं बेसन संपलं होतं. तर भजी, कांदा भजी, कांदे भरपूर आहेत. ते बघा, हे इन्स्टामार्टवरनंच आणले होते. त्याला जरा काही कांद्यांना असं मोड आलेत, म्हणजे हे झालं आहे त्याला, कोंब आलेत, कोंब. ते आता मला भराभरा संपवायला लागतील. तर मी 1-2दा कांदा भजी करून हे कांदे वापरून टाकणार पहिले, कारण नाहीतर ते वाया जातील, म्हणजे खराब होतात ना मग ते. म्हणून मग माझ्या घरात बेसन नव्हतं, तर हे बघा, हे बेसन घेतलं. तर अशी मी ऑर्डर घेतली. आणि काल जे घावन दाखवलं ना तुम्हाला, कडधान्याचं घावन, तेच मी काल रात्री खाल्लं. आता चहा आणि बिस्किटं खाते. चहा बनवते आणि बिस्किटं बुडवून खाते त्याच्याबरोबर. मॅगी खाल्ली आत्ता जस्ट. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. लव यू ऑल, बाय. मी आत्ता हे डाएटचे धिरडे बनवते आहे. तर ह्याच्यात सोयाबीन आणि कुळीथ ही 2 कडधान्य मी घेतली आहेत. आणि हे बघा, इथे धिरडं केलेलं आहे तयार. त्याला साईडने असं जरा तेल केलं.
डाएटसाठी स्पेशल तिकडे तुम्ही खात जा. त्यावेळेला असं मी तेल लावून घेते. त्यानंतर हे पीठ घ्यायचं. पाच मिनटं असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर फ्लिप करायचं.